नमस्कार मंडळी, मी रोहित खापरे. मी आज चाललोय चिपळूणच्या महाराजाच्या पाट्यपूजन सोहळ्याला आणि त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा लाडका मथुर 1001 तो देखील येतोय. तर चला हा संपूर्ण सोहळा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. माध्यमातून त्यांच्या प्रेमापर्यंत इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आता प्रेम हातात आशीर्वाद असू तुमचा. मथुरचे चाहते थोडस मागे सरकार आयोजक कमिटी आपण तिथं जा. त्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. खूप स्वागत आपल्या सर्वांचं. कोकणातील जेवढे दादा असतील, शुभम असतात, हे सर्व सगळी टीम जेव्हा आदिवासी नगरीमध्ये मला भेटायला आले आमच्या कल्याण नगरीमध्ये, तेव्हा मला इथल्या आपल्या एकविराईचा जे सत्य परिस्थिती सत्य घटना सांगितली. हा एकविराईचा मंदिर जेव्हा एक शेतकरी जेव्हा शेतामध्ये नांगर हकलतो, नांगर हकलता तेव्हा ते एकविराईचा हे लागतं दगड, म्हणजे एकविराईचं जे साक्षात हे देवस्थान आहे ते त्याच्यातून रक्त निघलं. त्याच्यानंतर ते सर्व एकविराईचं मंदिर बनवलं आणि गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन ते स्थापना केली. त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो इथे येऊन. एकविराईचा स्वामींचा दर्शन भेटला, मला आशीर्वाद भेटला. मथुरला मला जेवढे आमचे फ्रेंड फॅमिली कुटुंब आहेत, जेवढे प्रभाकर असतील, सगळे असतील, तुम्ही सगळ्यांनी दिलेलं प्रेम आहे. नमस्कार मंडळी, तर तुम्ही बघितलात की मथुर 1001 आपल्या इथे येऊन गेला. आणि खरं तर मी पहिलीच अशी ठिकाण आलो, म्हणजे पहिल्याच ठिकाणावर असं आलो की ज्या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचा फॅन फॉलोईंग एवढा जास्त प्रमाणात आला होता. तर माझ्यासोबत विनायक भाई सुद्धा आहे. मी विनायकला विचारतो की विनायक, तुझा पहिलाच अनुभव होता, काय सांगशील? कसं ना मित्रांनो, कोकणात पहिल्यांदा मथुरचं आज आगमन झालेलं आहे आणि ते पण सोबत राहुलदादा पाटील देखील आले होते, त्यामुळे चर्चा होणारच आहे. आणि चिपळूणमध्ये तुम्ही जर क्राऊड बघाल ना, व्हिडिओमध्ये समजलं असेल तुम्हाला, भयानक क्राऊड होता. आम्हाला देखील फोटो देखील नाही काढायला मिळाले, पण अनुभव खूप सुंदर होता. सो आता कसं ना, बैलगाडा शर्यतीला तर जावं म्हणजे जायला नाही मिळत, पण आजच्या या पाठपूजन सोहळ्याच्या निमित्ताने का होईना मथुरचं आम्हाला या ठिकाणी दर्शन झालं. सो खूप छान वाटलं. बघताय मंडळी विनायकची प्रतिक्रिया. आणि खरंच माझा पण पहिलाच अनुभव होता मथुरला बघण्याचा. आणि खरंच त्यांचा फॅन फॉलोईंग असेल किंवा त्यांच्यासाठी जमलेला जो प्राईड असेल, त्या सगळ्या गोष्टी खरंच म्हणजे अवाक करण्यासारख्या आहेत. कारण एखाद्या प्राण्यासाठी, एखाद्या जीवासाठी एवढी आपल्या इथे गर्दी होते आणि खरंच ते बघण्यासारखे आणि खूप मस्त माहोल झाला होता. राजा माणूस राहुल पाटील त्याने पहिल्याला
वाटलं होतं. त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा देखील आपण या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. तर मंडळी, आता आपण आलो होतो चिपळूणच्या महाराजाच्या पाठ्यपूजन सोहळ्याला आणि सोबतच सर्वांचा लाडका असलेला मथुरची देखील आपली भेट झाली आणि सोबतच राहुलभाई पाटील यांना देखील भेटण्याची संधी मिळाली. मंडळी, व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.